कर्नाटक येथील 3 किलो सोने चांदी प्रकरणी मिरजेतील रिक्षा चालक आणि एका सराफाची कर्नाटक पोलिसांकडून चौकशी। कर्नाटक बेंगलोर या ठिकाणी जवळपास 2.5 ते 3 किलो दागिने चोरी प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी मिरजेतील सराफांच्याकडून जवळपास 2.5 तोळ्यांच्या दागिने हस्तगत केलेत। मागील 7 महिन्यापूर्वी कर्नाटक बेंगलोर या ठिकाणी सराईत इम्रान नामक चोरट्याने 10 ठिकाणी चोऱ्या करून जवळपास 2.5 ते 3 किलो दागिने लंपास केले। गेल्या 6 महिने कर्नाटक पोलिसांनी त्याचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे। त्याचे चोरलेले सोने महाराष्ट्र, कर्नाटक, हैदराबाद, राजस्थान यांसह विविध राज्यात त्याने विकले आहे। याने त्यातील काही सोने मिरजेतील एका सराफाला आणि त्यांच्या सराफ दुकानात काम करणाऱ्या कामगारांना सुद्धा विकलं होतं। या तपास कामी कर्नाटक पोलीस संशयित इम्रान याला घेऊन सोमवारी मिरजेत आले होते। यावेळी त्यांनी प्रथम सराईत चोरटा इम्रान गेले अनेक दिवस एका रिक्षातून फिरत सोने विकत होता त्या रिक्षा चालकाला ताब्यात घेतले। त्यानंतर 18 ग्रॅम सोने खरेदी केलेल्या सराफाला ताब्यात घेण्यात आले। त्यानंतर सराफकट्टा येथील एका सराफ दुकानातील कामगाराला ताब्यात घेत असताना सराफ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी याला विरोध केला। त्यामुळे या सर्वांना ताब्यात घेऊन कर्नाटक पोलीस मिरज शहर पोलिसात आले। त्यावेळी पोलिसांनी त्या दोघांकडील जवळपास 2.5 तोळ्यांचे दागिने हस्तगत केले। जवळपास 2 ते 2.5 तास मिरज शहर पोलिसांचा मध्ये हा गोंधळ सुरू होता।